तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर वनरक्षक पदाच्या जाहिरातीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा वनरक्षक या पदाची जाहिरात येईल त्यावेळेस त्या जाहिरातीमध्ये काय असेल आणि कशा प्रकारची जी जाहिरात असेल त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण पाहूया की आपण ती जाहिरात कशा प्रकारे असू शकतं। तर जाहिरात अशा प्रकारे असू शकतं, ही जी तुम्ही जाहिरात पाहत आहात ती 2023 मध्ये जी वनरक्षक पदांसाठी म्हणजे 2138 जागांसाठी ती जाहिरात आली होती ती ही जाहिरात आहे। ती जाहिरात कशी होते ती आपण इथे पाहूया। इथे पाहू शकता, इथे वर तुम्ही पाहू शकता प्रधान मुख्य वन संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय असं तुम्ही इथे पाहू शकता। तर तुम्ही खाली आलात तर इथे पाहू शकता अर्ज ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 10/6/2023 म्हणजे ही 2023 ची भरती होती आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख किती पदं होती तर 2138 पदांकरता ही भरती होती 2023 मध्ये। या वर्षी जी भरती होणार आहे ती 10,000 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 12,000 पदांवर ही भरती होणार आहे वनरक्षक आणि वनसेवक या म्हणजे या पोझिशनसाठी या पदांसाठी। तुम्ही जर या साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आपण भरपूर व्हिडिओ यावर बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथं काय आहे, पदाचं नाव आहे वनरक्षक आणि यामध्ये ह्या वेळेस म्हणजे 2025 मध्ये अजून पद इथं ऍड होणार आहेत, त्याचं नक्कीच जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही इथे पाहू शकता। तर वेतन श्रेणी म्हणजे याचं पे स्केल काय असतं तर 21,700 हे तुमचं बेसिक आहे आणि याच्यामध्ये अधिक महागाई भत्ता वगैरे ऍड होऊन तुमचा पगार हा जवळपास 40,000 पर्यंत पहिला जातो, एवढं हे तुम्हाला पेमेंट असतं। शैक्षणिक पात्रता काय आहे, जर तुम्ही वनरक्षक या पदासाठी जर तुम्ही अर्ज भरणार असाल तर उमेदवाराचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचं उत्तीर्ण असणे गरजेचे असते आणि अनुसूचित जमाती वगैरे असेल तर त्यांना 10वी वर ही सुद्धा परीक्षा म्हणजे हे पोस्ट आहे म्हणजे ही जी वनरक्षक पदाची जाहिरात आहे त्यासाठी ते अर्ज करू शकतात। माजी सैनिक, अनुसूचित जमाती, नक्षलवादी हल्ल्यातील मरण पावलेले किंवा गंभीर असलेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य यांच्यासाठीही 10वी वर सुद्धा भरती आहे। आणि वयोमर्यादा याच्यासाठी काय असते तर वयोमर्यादा जर पाहिली तर कमीत कमी इथे पाहू शकता प्रत्येक तुमच्या जातीच्या आधारावर तुमचं वयोमर्यादा इथे डिसाइड झालेलं आहे। अमागास 18 ते 27 तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता। तर खाली जर आला तर तुम्ही शारीरिक पात्रता तुम्ही पाहू शकता, शारीरिक पात्रतेसाठी पुरुषांची उंची 163 सेंटीमीटर एवढी पाहिजे, स्त्रियांची 150 आणि त्यानंतर छातीचा घेर न फुगवता 79 आणि फुगवून 87 हे पुरुषांसाठी। वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात दोघांसाठी सुद्धा पुरुषांसाठी महिलांसाठी। अनुसूचित जमातींसाठी इथे काही तुम्हाला सवलत मिळते उंचीमध्ये आणि छातीच्या घेरमध्ये, तर तुम्ही इथे पाहू शकता। पुढे आलात तर तुमचे डोळ्याचं विजन वगैरे कसं पाहिजे याविषयी सुद्धा तुम्ही खाली पाहू शकता। आता इथे वेगवेगळे खेळाडूंसाठी वगैरे हे सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता। परीक्षेची शुल्क म्हणजे मागच्या 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामध्ये अमागस म्हणजे ओपनसाठी 1000 आणि इतर सर्व जातींसाठी 900 रुपये एवढी फी होती आणि माजी सैनिकसाठी 0 रुपये एवढी फी होती। परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल म्हणजे तुम्हाला माघारी भेटणार नाही असं तुम्ही पाहू शकता। इथे अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे, यावेळेसची अर्ज करण्याची पद्धत सुद्धा सेम असू शकते, थोडीफार काही जर बदल झाला तर नक्कीच तुम्हाला त्यावर सांगितलं जाईल। आता ह्या ज्या 2100 जवळपास जागा होत्या त्या कोणत्या प्रभागामध्ये म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्या जागा होत्या ते आपण इथे पाहूया। जर ऑनलाईन परीक्षा झाली तर त्यामध्ये काय काय असतं, मराठी 30 गुणांसाठी, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि प्रत्येक गुण म्हणजे किती झाले इथं 120 गुण म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कला असतो, 60 प्रश्नांची ही पेपर तुमचा होतो। तर असं आहे की तुमच्या परीक्षेमध्ये 85% गुण होणे म्हणजे मिळवणे गरजेचे आहे तुमच्या रिटर्न एक्झाम मध्ये, तरच तुम्ही पात्र आहात असं ठरवलं जातं। आणि त्यानंतर जी तुमची धावण्याची चाचणी असते त्यामध्ये पाहू शकता हे पुरुषांसाठी आहे 17 किलोमीटरमध्ये जर 17 मिनिटांमध्ये जर तुम्ही 5 किलोमीटर धावलात तर तुम्हाला 80 पैकी 80 आणि त्यानुसार खाली तुम्ही पाहू शकता 17 पेक्षा जास्त म्हणजे 17 आणि 18च्या मध्ये असेल तर 70 असं तुमचे गुण इथे कमी होत जातील। तेच जर तुम्ही महिलांमध्ये पाहिलं तर महिलांना 12 मिनिटांमध्ये
आणि त्यापेक्षा कमीमध्ये जर तुम्ही 3 किलोमीटर अंतर पूर्ण केलं तर तुम्हाला 80 गुण इथे मिळू शकतात. जर तुम्ही इथे खाली आलात तर आता आपण डायरेक्ट पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या ते आपण इथे पाहूया. तर इथे जर पाहिलं तुम्ही नागपूरमध्ये 177 जागा होत्या. तर इथे तुम्ही पाहू शकता त्या जागा कशा डिवाइड झालेल्या आहे प्रवर्गानुसार. नागपूरमध्ये 277 जागा होत्या. त्यानंतर तुम्ही पाहू शकता चंद्रपूरमध्ये 111 जागा होत्या. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही गडचिरोलीमध्ये 49 जागा होत्या. अमरावतीमध्ये 20 जागा. त्यानंतर यवतमाळमध्ये 55 जागा होत्या. औरंगाबाद विभागामध्ये 73 जागा होत्या. धुळे विभागामध्ये 51 जागा. नाशिकमध्ये 41 जागा होत्या. पुणे विभागामध्ये 64 जागा होत्या. ठाणे विभागामध्ये 266 हे जवळपास सर्वात जास्त जागा होत्या. ठाणे आणि नागपूर या विभागामध्ये सर्वात जास्त ठाणे, नागपूर आणि कोल्हापूर या 3 विभागामध्ये सर्वात जास्त जागा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या ठिकाणावरून फॉर्म भरत आहात, कुठून फॉर्म भरत आहात हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या जागा म्हणजे किती फॉर्म येतात त्याच्यावरच तुमचं मेरिट लिस्ट डिसाईड होतं. जर तुम्हाला सुद्धा म्हणजे कोल्हापूरमध्ये 249 जागा होत्या आणि ह्या 249 जागेचं कोणकोणत्या प्रवर्गामध्ये किती मेरिट लागलं होतं 2023 मध्ये हे जर हवं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. बरोबरच तुम्हाला मागच्या 2023-2019 मध्ये ज्या फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक पदाच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या, ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते हे जर हवे असेल तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत. तर पाहू शकता आणि याविषयी नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या म्हणजे कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती मेरिट लागलं होतं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. आपण व्हिडिओ नक्कीच बनवत राहणार आहोत. त्यामुळे खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहिती बरोबर. त्यामुळे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अजून व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. आपण इथं पाहिलं की तुम्हाला परीक्षा ही या 4 विषयावर येणार आहे. म्हणजे मराठीचे 30 गुण, इंग्रजीचे 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण, भौतिक चाचणी 30 गुण आणि हे तुम्हाला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. काही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 110 गुण मिळाले आहेत परंतु त्यांची रनिंग निघलीच नाही. त्यामुळे 110 गुण मिळून सुद्धा काहीच फायदा नाही 120 पैकी. त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करणे खूप गरजेचे आहे. दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुमची रनिंग निघली तरच तुम्ही वनरक्षक होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही रनिंगवर सुद्धा नक्की लक्ष द्या. आत्तापासून प्रॅक्टिस करा. तुमचं परीक्षा म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर परीक्षा किती दिवसात असेल आणि त्यानंतर तुमची फिजिकल चाचणी किती दिवसात होईल याविषयी सुद्धा माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे खाली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण कशावर व्हिडिओ बनवायचे. बरोबरच जर तुम्हाला कोणत्या प्रवर्गामध्ये जास्त प्रमाणात जागा असतात आणि कशा प्रकारे तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये येऊ शकता ते सुद्धा जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण काही वेळेस काय झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांना 150 मार्कवर सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि काही लोकांना 160 मार्क असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही. हे कशामुळे? जर त्यांनी चुकीचा फॉर्म भरल्यामुळे, चुकीच्या प्रवर्गामध्ये फॉर्म भरल्यामुळे आणि त्यांना मेरिट लिस्टचा अंदाज न आल्यामुळे ही गोष्ट होती. त्याच्यामुळे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावर सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू.